कर्जत यार्ड सुधारण्याच्या कामासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक, तर बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल रद्द। दुपारी जवळपास 3 तास वाहतुकीचा हा ब्लॉक। अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोहीम, तर विविध ठिकाणाहून दुधाचे 1062 नमुने घेतले। नामांकित कंपनीच्या दुधाचे 680 आणि सुट्या दुधाच्या 382 नमुन्यांचा समावेश। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अभय योजनेला आता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। नागरिकांच्या मागणीमुळे प्रलंबित मालमत्ता कर भरण्याची ही संधी वाढवली। कल्याण स्टेशन परिसरामध्ये नशेखोरांविरोधात पोलीस ऍक्शन मोडवर। 100हून अधिक नशेखोरांवर कारवाई, तर नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून आता पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक। खडवलीमध्ये स्थानकात वृद्धाची लूट करत मारहाण, वृद्धाला बेशुद्ध अवस्थेत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला फेकलं। 2 सराईत चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून या संदर्भात अटक। बेस्ट उपक्रमातील भाडे तत्वावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरूच, तर मुंबईतील शेकडो दैनंदिन प्रवाशांना बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका बसणार। मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ, तर पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून आतापर्यंत 344 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई, तर बुधवारी ईडीनं 8,37,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ। 2024 वर्षामध्ये 5 कोटींहून अधिक प्रवाशांचा हवाई प्रवास।